हाय हॅलो नमस्कार, मी विकास सर तुम्हा सर्वांचे विके मॅथ्स गुरु या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲव्हरेज या टॉपिकवर। काल रोज शनिवारला ॲव्हरेज या टॉपिकवर आपला नवोदय आणि स्कॉलरशिप करिता सेकंड पेपर घेण्यात आलेलं होतं। त्या पेपरचं या ठिकाणी आपण पूर्ण विश्लेषण करणार आहोत, फुल एक्सप्लेनेशन करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यास विसरू नका। चला तर जास्त वेळ न घेता आपण क्वेश्चन नंबर 1 कडे येऊया। चला बघा विद्यार्थी मित्रांनो, फाइंड द ॲव्हरेज ऑफ 18, 24, 30 अँड 36 म्हणजे काय? 18, 24, 30 आणि 36 या चार संख्येचा सरासरी काढा असा प्रश्न विचारलेला आहे। या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत। मग या क्वेश्चनला सॉल्व करत असताना आपल्याकडे 2 मेथड्स आहेत, एक तर शॉर्टकट मेथड आणि एक तुम्हाला फॉर्म्युला मेथड। तर या ठिकाणी तुम्हाला दोन्ही मेथडनं सांगतो, त्यानंतर आपण डायरेक्ट ज्या ठिकाणी शॉर्टकट लागेल त्या ठिकाणी शॉर्टकट पद्धत वापरू। ओके, पहिला क्वेश्चन मी दोन्ही पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो। ओके ना, चला तर लक्ष द्या। सर्वात पहिला आपला फॉर्म्युला काय रे? सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज, एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण। म्हणजेच काय इंग्रजीमध्ये जर म्हटलं तर काय होतं रे? ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल नंबर्स अपॉन काय होते? टोटल नंबर्स। काय होते? टोटल नंबर्स। तर या ठिकाणी काय काय टोटल नंबर्स किती आहेत रे? 4। टोटल नंबर किती आहे? 4 आहे। आणि टोटल नंबरच्या काय प्लस करायचं म्हणजे सम भेटणार, आणि टोटल नंबर जेवढे आहेत तेवढी संख्या लिहायची। मग आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे। या ठिकाणी आपल्या विचारात काय मग ॲव्हरेज काढा असं म्हणत आहे ना। मग या ठिकाणी बघा आपल्याला ॲव्हरेजच काढायचं आहे। मग बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, कोणकोणते संख्या दिले आहे? 18, 24 भागिले टोटल संख्या 4 आहे, बरोबर ना। चला बघा या ठिकाणी आपण एकक स्थानांचा या ठिकाणी प्लस प्लस म्हणजे बेरीज करत जाऊ। ओके ना। 8 अधिक 4 12 अधिक 0 12 आणि 6 18 18शी 8 आजचेला 1 बरोबर 1। मग 1 ने 1 2 न 2 4 न 3 7 न 3 10 आले 10 भागिले किती राहिलं? आता हा जो आहे असा अपूर्णांकामध्ये याला आपण कसं लिहू शकतो? हा जो खालती 4 याला अंदर घ्या म्हणजे बाहेर घ्या आणि हा 108 असं होते का नाही? होते। मग आता काय करायचं? 4 ने भाग द्या, 4 दुनी मायनस केलं खालती आला 4 दुने, अरे 4 दुने 8 नाही, आता 28 झाला ना। 4 7 मायनस केलं, आन्सर 0। वरती किती आलं? 27। म्हणजे काय झाली आपली सरासरी। म्हणजे सरासरी बरोबर किती आला आपला मग? 27। ऑप्शन नंबर सी बघा आहे की नाही? ऑप्शन नंबर सी मध्ये आहे। ऑप्शन नंबर सी जवळ करेक्ट आन्सर। जर मला या ठिकाणी हा फॉर्म्युल्याचा वापर न करता जर आन्सर काढायचं झालं तर मी काय म्हटलं तुम्हाला? बघा या ठिकाणी कोणकोणती संख्या दिल्या रे? 18, 24, 30, 36 या सर्वच्या सर्व संख्येमधला जो फरक आहे तो जर सारखा आला तर आपल्याला माहिती आहे सरासरी म्हणजे दिलेल्या संख्येमधला मध्य संख्या म्हणजे मध्यभागी असलेला संख्या म्हणजे मिडल टर्म, बरोबर आहे, मधली संख्या। म्हणजे बघा या ठिकाणी सर्वात पहिलं काय करायचा? फरक 18 आणि 24 मध्ये फरक किती आहे? 6 आणि याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक नंबर्समध्ये आपला 6चा फरक आहे आणि 6चा फरक आहे। याचा अर्थ दिलेले जे काही संख्या असतील ते अंकगणितीय श्रेणीमध्ये आहेत, म्हणजे इन अर्थमेटिक प्रोग्रेशन। मग अशा वेळेस काय करायचा? मध्यभागी म्हणजे बघा या ठिकाणी 2 या ठिकाणी 2 गेले, आता मधात कोण आहे? मग आता इथं कोणी मधात आला असेल, बरोबर। आता चला या लक्ष द्या इकडे, या ठिकाणी 24 आहे, या ठिकाणी 30 आहे, म्हणजे याच्यानंतर कोणते 25, याच्या आधी 29, बरोबर।
याच्यानंतर 26, याच्या आधी 28, म्हणजे 26 आणि 28च्या मधात कोणते मग 27. मग 27 आहे का? आहे. मग आपण या पद्धतीने सुद्धा आपण आन्सर काढू शकलो. फॉर्म्युलाची पण आवश्यकता नसती. पण हा जो शॉर्टकट आहे, हा शॉर्ट ट्रिक कशासाठी आहे? फक्त जेव्हा सारखं फरक असेल तेव्हा. समजलं का? क्वेश्चन नंबर 2, फाइंड द एव्हरेज ऑफ 14, 19, 24, 29 अँड 34. 14, 19, 24, 29 आणि 34 या 5 संख्यांचा काय काढायचं आपल्याला? सरासरी काढायचं आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत. मग आपण इथं फॉर्म्युला लावणार नाही. पहिलं आपण काय चेक करणार? शॉर्टकट पद्धत काय बघा. 14, 14, 19, 19 म्हणजे काय? 24, 29 आणि 34. हे आता बघा डिफरन्स बघा, फरक बघा किती येणार आहे? 5. बघा सर्वांचा फरक सारखा आला तर मधली संख्या घ्यायची. बघा इकडचे 2 गेले, तिकडचे 2 गेले, मधात वाचला कोण? मधात वाचला 24, 24 म्हणजे ऑप्शन नंबर बी काय असेल याचा आन्सर असेल. समजलं का? क्वेश्चन नंबर 3, द ॲव्हरेज ऑफ 8 नंबर्स इज 27. फाइंड देअर टोटल. म्हणजे काय म्हटलं? 8 संख्यांचा सरासरी 27 आहे, तर त्यांचं बेरीज काढा. एकूण संख्यांची बेरीज काढा. आता या ठिकाणी आपल्याला शॉर्टकटचा म्हणजे नियम लागू होते का? शॉर्टकट फक्त आपण सरासरी काढण्यासाठी करतो. इथं ऑलरेडी सरासरी दिलेली आहे. सरासरी दिलेली आहे. काढायचं काय आपल्याला? एकूण संख्यांची बेरीज. आणि एकूण संख्या किती आपल्या? म्हणजे आपल्याला फॉर्म्युला आहे मग सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज. व्हेरी गुड. चला इथं का करायचं? मग त्या व्हॅल्यू पुट करा. एकूण संख्यांची बेरीज आपल्याला माहिती आहे का? म्हणून काय दिलं? 8. एकूण संख्या बरोबर आहे. मग सरासरी किती दिली आपल्याला? 27, 27 बरोबर. मग आता याला कसं सॉल्व करायचं बघा. आपू हे 8 आहे, 8 आहे, कुठं जाणार? इकडे इक्वल टूच्या अपोजिट साईडला. 27 हा होणार, मग हा इंटू मध्ये येणार. कशा येणार? बरोबर x. म्हणजे मी याला असे लिहू शकतो x इक्वल टू 8 इंटू 27. काही फरक पडत नाही. मग त्याला x इज इक्वल टू 8 7 जा 56, 6 लिहिलं, 5 कॅरी, 8 2 जा 16, 16 प्लस 5 21. म्हणजेच काय? x बरोबर 216, जो की आपल्याला ऑप्शन नंबर सी मध्ये दिसत आहे. याचा अर्थ आपला ऑप्शन नंबर सी कसा असेल? करेक्ट आन्सर. चला क्वेश्चन नंबर 4, द सम ऑफ 7 नंबर्स इज 154. टोटल नंबर्स किती आपल्याकडे? आणि त्याचं सम किती आहे? काढायचं काय? ॲव्हरेज, सरासरी काढायची आहे. मग चला तर मग सरासरी काढायची आहे. मला माहिती आहे का? एकूण संख्यांची बेरीज म्हणजे सम किती आलं? 154. आणि 7 किती म्हणजे टोटल नंबर्स आहे. बस याला काय करायचं? आपण डिवाइड करायचं आहे. कुणाला? 154 ला. चला 7 2 जा मायनस केला आन्सर. 4 खालती आला, झाला 14. 7 2 जा 7 2 जा मायनस केला आन्सर 0 0. वरती किती आला आन्सर? मग 22 काय झालं आपलं? व्हेरी गुड. काय झालं रे? ऑप्शन नंबर सी मध्ये दिसत आहे. मग ऑप्शन नंबर सी काय असेल आपला आन्सर? करेक्ट असेल. नंबर 5, द ॲव्हरेज ऑफ 5 नंबर्स इज 32. 5 संख्येचा सरासरी काय? 32 आहे. 4 नंबर्स आर, 4 संख्या दिलेल्या कोणकोणत्या आहेत? 24, 28, 35, 39. बरोबर आहे. फाइंड दी 5th नंबर म्हणजे 5वी संख्या आपल्याला काढायची. समजत आहे? मग आता 5वी संख्या काढण्यासाठी आपल्याला कसा करायचा? लक्षात पहिला इथे थोडंसं एक स्टेप एक्स्ट्रा आहे. द ॲव्हरेज ऑफ 5 नंबर्स दिलेला आहे. बरोबर आहे. 5वा नंबर दिला आहे का आपल्याला? दिलेला नाही म्हणजे त्याला काय समजू आपण? x समजू. बरोबर. मग चला
या ठिकाणी मी x समजलं, पाचवी संख्या प्लस बाकी कोण आहे 24, 28, 35 बरोबर. एकूण संख्या किती 5 बरोबर ना. एकूण संख्या किती 5. चला मग प्लस कसं करायचं. हे सरासरी किती बघा 32. सरासरी किती आपल्याकडे 32. व्हेरी गुड. आता बघा रे याला सॉल्व करायचं आहे आपल्याला. पहिला प्लस करून घ्या किंवा याला हा जो 5 आहे याला इकडे घेऊ का मी. चला घेतलं इंटू झालं गुणाकारात हा x प्लस बाकीचे जे नंबर दिलेले आहे संख्या दिलेल्या आहेत त्यांचा प्लस करा. 4 अधिक 8 12 न 5 17 न 9 26 26 6 लिहिलं. 2 कॅरी आहे 2 प्लस 2 4 प्लस 2 6 प्लस 3 9 प्लस 3 12 अपॉन मध्ये येणार का. आता अपॉन मध्ये येणार आहे का नाही कारण इथला 5 कुठं गेला रे या साईडला आला बरोबर ना. मग आता याला सॉल्व करा. 5 2 जा 10 1 कॅरी 1 5 3 जा 15 15 न 160 बरोबर आला. x प्लस 126. आता मला हा 126 कामाचा नाही आहे तो प्लस मध्ये आहे त्याला इकडे पाठवा. तो काय होणार -126 इक्वल टू x. याला जर सॉल्व केलं काय भेटते बघा 160 -126 0 मधून 6 जाणार का नाही. 10 घेतलं याला 5 केलं बरोबर. 10 - 6 5 - 2 आणि हा 1 - 1 किती आला आपले आन्सर म्हणजे x इक्वल टू. मग कुठे बघा आन्सर ऑप्शन नंबर सी काय आपला करेक्ट आन्सर. समज